मित्रांनो आज आपल्याला एकंदरीत 10 सामने कव्हर करायचे आहेत। पहिला सामना अजून सुरू झाला नाहीये, सो रिक्वेस्ट आहे लवकरात लवकर स्पीड अप करा। 12th मॅन लवकरात लवकर रॉयल्स कल्याण टीम पाठवायचं आहे। रॉयल्स कल्याण टीम आपल्या 12th मॅननी उपस्थिती दाखवणं अनिवार्य असेल। हा एकानी या, लवकर या, अरे उपस्थिती दाखवा लवकर। नाव माहित नाही येत मित्रांनो, एकानी लवकर या। यस मॅच सुरू करायची। मोहित आणि कृष्णा स्ट्रायकर एंडवरती कृष्णा। पहिला चेंडू फटका चांगला आहे, मात्र फिल्डिंग त्यापेक्षा सुरेख पाहायला भीतीये। कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल। व्ही मध्ये मारायचा प्रयत्न होता, मात्र मिसटॅप स्ट्रोक झाला। एक्स्ट्रा कव्हर मध्ये इनसाइड दी सर्कल फिल्डिंग चांगली पाहायला मिळते। इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये आपल्याला शॉट मध्ये थर्ड मॅन, शॉट मध्ये फाइन लेग, शॉट मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉट मध्ये बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट, इनसाइड दी सर्कल, मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतो। पहिला चेंडू होता त्यावरती मिसटॅप स्ट्रोक, मात्र यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय मोहितच्या बॅट मधून। प्रॉपर बॅटचा फेज ओपन केला आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर। मोहितच्या तडाखा, बॉल सीमा पार, A1 क्वालिटीचा पहिला हिप बिग हिट, चौकार। पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर आलेला चौकार। यावेळेस मिसटॅप स्ट्रोक आहे, परंतु बॉल चाललाय कव्हर पॉइंट रिजन मध्ये। क्षेत्ररक्षकांसाठी चेज मोठी बाळा आपल्याला पाहायला मिळतील, चेंडूला गॅदर करतील। एक धाव कंप्लीट झाली आहे, 3 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील। साज बाज और ताज एकंदरीत 3 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतील आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली सध्याच्या स्थितीला 8 या आकड्यावरती। प्रशांतचं हे षटक इम्पॉर्टंट असेल, मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक, आणि मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन्ही संघ थोडंसं स्पीडअप करायचं, या गोष्टीची नोंद करून घ्यायची। यानंतर होणारी मॅच प्रकाश 11 वर्सेस आई एकविरा कल्याण ग्रामीण। प्रकाश 11 टीमचे कॅप्टन आहेत, मात्र आई एकविरा कल्याण ग्रामीण टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करतोय आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे। यावेळेस किरण आणि बाळा हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चेंडू खाली आपल्याला पाहायला मिळाले, मात्र चेंडू जो मात्र धरतीला दान होतो। एक धाव कंप्लीट होती टीमची टोटल 9 या आकड्यावरती। आई एकविरा कल्याण ग्रामीण आणि प्रकाश 11 दोन्ही टीमच्या कॅप्टननी मिड इनिंग्स मध्ये येणं अनिवार्य असेल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची। आता जर तुम्ही उपस्थिती दाखवली नाही तर पॅनल्टी आपल्याला बसेल। पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर चौकार, त्यानंतर 3 धावा आणि त्यानंतर सिंगल। एकंदरीत 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील। 2 चेंडूचा की अजूनही शिल्लक। चला थोडंसं स्पीडअप करायचं। यावेळेस फटका चांगला, डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतील, मात्र जजमेंट खराब आहे आणि तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत। इथे 2 धावा, 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली या सध्याच्या स्थितीला 11 या आकड्यावरती। पहिला चेंडू पडला त्यावेळेस मात्र टायमर लावलं होतं 11 वाजून 15 मिनिटांनी, पण पहिला चेंडू पडलेला आहे। इथे लाऊड अपील केली जाते, मात्र डॉट बॉलची समाप्ती होती। अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय। पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली बिनबाद 11 या आकड्यावरती। 11 रन ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट आफ्टर 1 ओव्हर। टीम रॉयल्स कल्याण संघाचा विचार केला तर स्टारकास्टनी भरलेला संपूर्ण संघ आहे, ज्या संघामध्ये मयूर दिवेकर सारखा एक
अप्रतिम असा हार्ड हिटर फलंदाज पॉकेट साइज डायनामाइट आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही तो तंबूमध्ये आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेट असो किंबहुना टर्फ क्रिकेट असो, ज्या खेळाडूंना दांडगा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो असा कृणाल 11 संघ मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतोय. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 11 या आकड्यावरती प्रकाश बॉलिंग मार्कवरती तयार होतो. इंडिव्हिज्युअल पहिल्या सांघिक कोट्यामधील या दुसऱ्या षटकामध्ये प्रकाश याला प्राचारित केलं जात आहे. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये आपल्याला शॉटमध्ये थर्ड मॅन, शॉटमध्ये फाईन लेग, शॉटमध्ये पॉइंट आपल्याला पाहायला मिळेल आणि शॉटमध्ये एक्स्ट्रा कव्हर तर डीपमध्ये आपल्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतो. गोलंदाज तयार होईल. 11:15 पहिला चेंडू पडलाय आणि आता 11:21 झालेले आहेत. 6 मिनिटांचा अवधी कंप्लीट झालाय. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं नाही झाले तर पॅनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. रेडार मध्ये चेंडू होता आणि त्याला रेडारच्या बाहेर टाकायचं काम केलं जाते फलंदाजच्या माध्यमातून. बॉल सीमा पार कृष्णाच्या बॅट मधून येतो. हा उत्तुंग असा षटकार. याच दरम्यान हेमंतदादांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्यांची ओळख कल्याण डोंबिवलीमध्ये. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून हेमंत यांची ओळख. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल क्लॅवर क्रिकेट, एज्युकेशनल क्रिकेट इथे खेळलं जात आहे. टीमची टोटल जाऊन पोचली 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन दी स्कोर कार्ड. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होतोय प्रकाश. प्रकाशचं हे षटक पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. त्यानंतर एक सिंगल देखील पाहायला मिळतीये. इथे देखील फटका चांगला. स्लॉट मध्ये चेंडू होता. घुटना टेको और सिक्सर देखो. बॉल सीमा पार A1 क्वालिटीचा पुन्हा एकदा येतो. हा ब्रँडेड स्ट्रोक मोहितच्या बॅट मधून षटकार. आपल्याला पाहायला मिळते षटकार आणि फ्लाय होती. 24 या आकड्यावरती. आय थिंक मोहित काल देखील खेळले होते आणि कालच्या दिवसामध्ये मोहित यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती. मात्र म्हटलं जातं रात गई बात गई. काल जे झालं ते भूतकाळ होता. मात्र आज जे होणार आहे आणि यापुढे जे होणार आहे ते भविष्य काळ आहे. इथे अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. ब्लॉक होलचा वेग घेणारा चेंडू. योमेस आय विल डेफिनेटली इट. हो गई गलती, हो गई भूल आणि त्यानंतर दांडी 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 गोल. या संघाला धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल 24 या आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये दुसरं. नवीन फलंदाज वंडर बॉय ऑफ बदलापूर, पॉकेट साइज डायनामाइट मयूर दिवेकर आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न. मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतोय. जजमेंट जो मात्र चांगला होता. मात्र फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळाली. कॅच कंप्लीट झाली होती मात्र थोडेसे अनस्टेबल होते आणि त्यामुळे त्यांनी मैदानाच्या आतमध्ये चेंडूला फेकलं. अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतो. 26 धावा. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय. दुसरं
2 षटकांची समाप्ती टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा. एकंदरीत टीमची टोटल 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे. छब्बीस धावा दावफलकावरती, 2 की समाप्ति, 26 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज. बॉलिंग मार्क के ऊपर किरण हमें देखने को मिलेंगे इंडिविजुअल पहली और टीम की तरफ से तीसरी ओवर डालने के लिए तैयार है किरण. इस बार हम देख सकते हैं वाइड गेंद, पहली गेंद अतिरिक्त के स्वरूप से 1 रन टीम की टोटल में ऐड होगी और टीम की टोटल जाके पहुंची है 27 रनों के ऊपर. 27 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज. डीप में हमें खिलाड़ी पेट्रोलिंग में देखने को मिलेंगे, स्क्वायर लेग मिड विकेट में होंगे. इस बार हुक किया है, बेहतरीन स्ट्रोक देखने को मिलेगा, खींच के मारा हुआ स्ट्रोक और गेंद जा रही है बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा पार. रन मिलेंगे 4, तभी तो होगा बेड़ा. स्कोर कार्ड के ऊपर दर्ज 31 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज देखने को मिलेंगे. पहली गेंद जिसके ऊपर वाइड और उसके बाद में हुक किया जिसके ऊपर 4 रनों की मोहर हमें देखने को मिली. टीम की टोटल 31 रनों के ऊपर दर्ज. फुल टॉस गेंद थी, डाउन द बॉल फील्डर आने की कोशिश करेंगे, वाइडिश लॉन्ग ऑन में गेंद ट्रैवल होगी. 1 रन मुकम्मल और टीम की टोटल 1 रन की मदद से जाके पहुंची है 32 रनों के ऊपर. 32 रन ऑन द स्कोर कार्ड. बेहतरीन मुकाबला देखने को मिलेगा, बेहतरीन बल्लेबाजी देखने को मिल रही थी पहली ओवर और दूसरी ओवर में मोहित की तरफ से, लेकिन मोहित आउट होने के बाद में उनकी जगह भरने के लिए कृष्णा एंड मयूर. इस बार हेलीकॉप्टर उड़ाया, मिस टाइम स्ट्रोक डाउन दी बॉल. प्रकाश आते हुए जिनके माध्यम से कैच ड्रॉप होती हुई, कैचेस विन द मैचेस या हम बार बार कहते रहते हैं. दूसरी कैच यहाँ पे ड्रॉप होती हुई, मयूर को दूसरा जीवन दान मिलते हुए देखने को मिलेगा. पहला जीवन दान डीप लॉन्ग ऑन में मिला था और उसके बाद में काउ कॉर्नर में दूसरा जीवन दान मिलते हुए वन ऑफ द फाइनेस्ट प्लेयर मयूर, जिसको 2 जीवन दान मिले हैं. रिवर्स का अटेम्प्ट, बेहतरीन स्ट्रोक, रिवर्स हिट, स्विच हिट, मैसिव हिट. गेंद जा रही है सीमा रेखा पर, बैकवर्ड पॉइंट को क्लियर करते हुए बल्लेबाज के माध्यम से बेहतरीन चौंकाने वाला चौका. रन मुकम्मल. टीम की टोटल स्कोर कार्ड के ऊपर जाके पहुंची है 39 रनों के ऊपर. ओवर नंबर 3 इन प्रोग्रेस में हमें देखने को मिलेगी. अब तक देखा जाए तो इस ओवर में 2 चौके हमें देखने को मिले, 1 कैच भी ड्रॉप हुई. बेहतरीन बल्लेबाजी हो रही है, रनिंग बिटवीन द विकेट भी बेहतरीन हमें देखने को मिली. अभी तक मयूर और उसके साथ में कृष्णा की तरफ से. कृणाल 11 वर्सेस रॉयल कल्याण, ये 2 टीम्स इन एक्शन में खींच के मारना चाहते थे. हुक किया, गेंद जा रही है बैकवर्ड स्क्वायर लेग में, फील्डर के माध्यम से मिसफील्ड, मिस जजमेंट और गेंद जा रही है सीमा रेखा पर. बैकवर्ड स्क्वायर लेग को क्लियर करते हुए फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 4 रनों के लिए बेहतरीन चौका. उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. षटक क्रमांक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल तिसऱ्या 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 43 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 43 रन ऑन द स्कोर कार्ड. 43 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. निखिल आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. इंडिव्हिज्युअल पहिलं सांघिक कोट्यामधील 4थ्या या अंतिम भैरवी षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
थोडंसं स्पीडअप करायचं, रिक्वेस्ट आहे थोडंसं स्पीडअप करण्याची मात्र अनिवार्य असेल. गोलंदाज CR होतोय बॉलिंग मार्क वरती. निखिल आपण पाहतोय 43 धावा धावफलकावरती. मयूर दिवेकर स्ट्रायकर एंड वरती. कृष्णा आपल्याला पाहायला मिळतील नॉन स्ट्रायकर एंड वरती असतील. यावेळेस स्लीव केलं जातोय. माहिती होतं चेंडू पडला त्यानंतर थोडंसं वळण घेतलं, बाहेर निघत असताना आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये. 44 धावा धावफलकावरती. 44 रन ऑन द स्कोर कार्ड. बॅटची कडा लागतीये, पडल्यावरती चेंडू डायव्हर्ट होतोय मात्र फिल्डिंग चांगली पाहायला मिळते इनसाइड दी सर्कल थर्ड मॅन रिझन मध्ये. 45 रन ऑन द स्कोर कार्ड. चौथं षटक आणि चौथ्या षटकामधील एक चेंडू जो मात्र कंप्लीट होतोय. तिसऱ्या षटकाच्या देखील पहिल्या चेंडूवरती अवांतर होता आणि या चेंडूच्या या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती देखील अवांतर आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस फटका चांगला अक्रॉस द लाईन फटका सजवलाय आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टेप आउट केलं डान्सिंग डाऊन द विकेट. कदम ताल केला आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला क्लिअर करत बॉल सीमा पार. पहिला चेंडू अवांतर त्यानंतर एक धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती येतो षटकार. कृष्णाच्या बॅट मधून अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. इथे देखील फटका चांगला आहे, फिल्डिंग चांगली होती. प्रकाश मध्ये काव कॉर्नर मध्ये पाहायला मिळतील. एक धाव झाली कंप्लीट आणि इथे सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 52 या आकड्यावरती 52 रन ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 2 मोठे फटके मोर दॅन 60+ धावसंख्या मी म्हणेल मॅच मध्ये रॉयल कल्याण संघ पूर्ण प्रकारे फ्रंट फुट वरती येईल. इथे घुटना टेको और सिक्सर देखो. मयूर दिवेकरचा तडाखा बदलापूरचा ब्रँड आणि बॉल सीमा पार येतो सिक्सर. आप मयूर की कैच छोड़ोगे तो मयूर आपको छोड़ेगा नहीं और मयूर के इस बार अतिरिक्त टेक ऑफ हमें गेंद के ऊपर देखने को मिला. डॉट बॉल की समाप्ति होती हुई टीम की टोटल स्कोर कार्ड के ऊपर 58 रन. मयूर को 2 जीवन दान मिले, उसके माध्यम से एक चौका और एक छक्का हमें देखने को मिला. इस बार भी बेहतरीन स्ट्रोक. रेडार में आई गेंद, उसको रेडार के बाहर भेज दिया. काउ कॉर्नर को क्लियर करते हुए गेंद सीमा पार. रन मिलेंगे 6. प्रकाश 11 आई एकविरा कल्याण ग्रामीण दोन्ही टीमच्या 12th मॅननी लवकरात लवकर कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. टॉस होणं अनिवार्य असेल अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. काही प्लेयर मला बोलतात तू स्पीडअप करायला का सांगतोय. माझं काहीच नाही, आयोजक कमिटी मला सांगेल तेच मी म्हणतो. बरोबर ना रुपेश सर. रुपेश दादा एक आवली आहे, क्रिकेट सावली, त्यासोबत बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील तितकंच मोठं नाव असं रुपेश बासरे आहे. कल्याण ग्रामीण एक्सप्रेस म्हणून रुपेश यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. चला फिल्डिंग लावून घ्यायची तर ओपनिंग पेयर लवकरात लवकर पाठवा. प्रकाश 11 आपली ओपनिंग पेयर लवकरात लवकर पाठवायची आहे. एक अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. अजय फाउंडेशन अंबरनाथ जवसाईगाव आयोजित अंबरनाथ चषक पर्व क्रमांक 3 3 दिवसीय भव्य आणि दिव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी जिथे ही क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये व भव्य आणि दिव्य आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये व भव्य आणि दिव्य आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक 30,000 रुपये व भव्य आणि दिव्य
आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळेल. उत्कृष्ट फलंदाजसाठी आकर्षक चषक व 3000 रुपयाचं कॅश प्राइज. उत्कृष्ट गोलंदाजासाठी देखील आकर्षक चषक व 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मालिकावीरसाठी आकर्षक ट्रॉफी आणि 5000 रुपयाचं कॅश प्राइज. गेम चेंजर ऑफ द टुर्नामेंट ला आकर्षक ट्रॉफी आणि 2000 रुपयाचं कॅश प्राइज. तर फायनलच्या मॅन ऑफ द मॅच साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज व ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. चला टॉस साठी येस कॅमेरा रोल करायचे रिक्वेस्ट आहे कॅमेरामॅनला. तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. टॉस आपण करतोय. आई एकविरा कल्याण ग्रामीण आणि त्यांचे विपक्ष प्रकाश 11 असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. ओपनिंग पेयर लवकरात लवकर पाठवायची कृणाल 11 टीमने. टॉस आई एकविरा कल्याण ग्रामीण टीमने जिंकलाय. आपला डिसिजन लवकरात लवकर सांगायचं. तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. पहिला दिवस 21 फेब्रुवारी रोजी ओपन पोल प्रवेश फी असेल 10,000 रुपये. द्वितीय दिवस 22 फेब्रुवारी रोजी अंबरनाथ पोल असेल 10,000 रुपये प्रवेश फी आपल्याला पाहायला मिळेल. चला लवकरात लवकर कृणाल 11 आपली ओपनिंग पेयर पाठवायची आहे. आणि तृतीय दिवस अर्थातच तिसऱ्या दिवशी रविवारी 23 तारखेला ओपन पोल आपल्याला पाहायला मिळेल. 12,000 रुपये प्रवेश फी असेल. प्रत्येक संघाला 12 जर्सीज ज्या मात्र दिल्या जातील या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. एक अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. मागच्या वर्षीचा विचार केला तर आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स कळंबोली या संघाने ती स्पर्धा जिंकली होती. मात्र यावर्षी कुठली टीम ती स्पर्धा जिंकेल हे मात्र येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. शशीबाईंची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. आणि कमलेश दादांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. करू त्यांचं सहर्ष असं स्वागत. येस महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असणारे आमचे दादा त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. कालच्या दिवसामध्ये देखील ऍक्शन मध्ये होते आणि आजच्या दिवसामध्ये देखील त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 64 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज 65 रनों की आवश्यकता हमें देखने को मिलेगी. स्ट्राइकर एंड के ऊपर प्रशांत, नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर किरण, बॉलिंग मार्क के ऊपर गेंदबाज हमें देखने को मिलेंगे. इंडिविजुअल पहली और टीम की तरफ से पहली ओवर लेके मैंडेटरी पावर प्ले में अभिषेक. पहली गेंद फुल लेन की गेंद थी, पड़ने के बाद में थोड़ा सा नीचे रहती हुई सबमरीन डिलीवरी. डॉट बॉल की समाप्ति गेंदबाज अभिषेक हमें देखने को मिलेंगे. इस ओवर में अभिषेक के माध्यम से कैसी बॉलिंग होगी, दूसरी तरफ बल्लेबाजी प्रशांत एंड किरण की तरफ से कैसी होगी ये भी देखना अनिवार्य होगा. गेंदबाज तैयार, शफल होके खेलने का प्रयास, बेहतरीन स्ट्रोक हुक किया है. गेंद जा रही है स्क्वेयर लेग रीजन में. फील्डिंग बेहतरीन देखने को मिलेगी. डीप में पेट्रोलिंग करते हुए फील्डिंग बेहतरीन. 3 रन कंप्लीट हुए. चौथा रन कंप्लीट होगा क्या, ये एक बड़ा क्वेश्चन मार्क होगा. साजबाज और ताज 3 रन कंप्लीट होंगे और टीम की टोटल स्कोर कार्ड के ऊपर दर्ज होती हुई 3 रन. 3 रन ऑन द स्कोर कार्ड. पहली ओवर इन प्रोग्रेस में. इस मैच के बाद में होने वाली मैच प्रकाश 11 वर्सेस आई एकवीरा कल्याण ग्रामीण, ये दो टीमें इन एक्शन में देखने को मिलेंगी. कल्याण ग्रामीण टीम आपका कॉल बताइए. इस बार भी बेहतरीन स्ट्रोक डीप में मयूर हमें देखने को मिलेंगे वाइडिश लॉन्ग ऑन में आते हुए. फील्डिंग बेहतरीन कंप्लीट होगी. सिंगल की मदद से 4 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज. पहली गेंद बिंदी गेंद थी, उसके बाद में 3 रन दूसरी गेंद के ऊपर. उसके बाद में रिक्वेस्ट है खिलाड़ी सभी प्लेयर्स को रिक्वेस्ट है आप डगआउट में बैठे हैं. डगआउट के बाहर कोई नहीं आएगा. चला रिक्वेस्ट करतोय खेळाडू कक्षामध्ये सर्व खेळाडू बसतील, डगआउट मध्ये सर्व प्लेयर्स बसतील. बॅटिंग करणाऱ्या टीमचा कुठलाही प्लेयर बाहेर नसेल या गोष्टीची आपण नोंद करून घ्यायची आहे. इथे डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू डॉट, 3 धावा. दुसऱ्या चेंडूवरती, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि डॉट बॉल पुन्हा एकदा. अभिषेक अप्रतिम गोलंदाजी.
यावेळेस देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोल गेट आणि 65 धावा चेस करत असताना कृणाल 11 संघाची दमछाक होत असताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक. स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डिंग चांगली होती. एक धाव झाली कंप्लीट. अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होतो. पहिल्या षटकाची समाप्ती 5 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतील. समीकरण येणारे 18 चेंडू विजयासाठी 60 धावेची गरज. 20 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करावी लागेल. मात्र 20 ची सरासरी मेंटेन केली जाईल का हे मात्र मोठा प्रश्नचिन्ह. येणारे 18 चेंडू विजयासाठी 60 धावेची गरज. टीमची टोटल 5 या आकड्यावरती विजयासाठी 18 चेंडू आणि 60 धावेची गरज. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करतायत. कॅच झाली कंप्लीट. आय थिंक हेमंत होते ज्यांच्या माध्यमातून टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज के विकेट. नवीन फलंदाज किरण केदार आपल्याला पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम वरअप. एक यंग टॅलेंटेड खेळाडू म्हणून किरणची ओळख आहे. बघूया कशी कामगिरी किरणच्या माध्यमातून होईल. दोन्ही किरण आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये आहेत. अक्रॉस द लाईन फटका सुचवण्याचा प्रयत्न आणि बल्ले से स्ट्रोक खेलने का प्रयास था, लेकिन यहाँ पे हम देख सकते हैं डॉट बॉल की समाप्ति. दोनों किरण मैदान के अंदर खेलते हुए. एक तरफ किरण, दूसरी तरफ किरण केदार. स्ट्राइकर एंड के ऊपर गेंदबाज तैयार. फिर एक बार अतिरिक्त टेक ऑफ गेंद के ऊपर प्राप्त होते हुए. वाइड +1. 2 रन टीम की टोटल में ऐड होंगे और टीम की टोटल स्कोर कार्ड के ऊपर जाके पहुंचे 7 रनों के ऊपर. 7 रन ऑन द स्कोर कार्ड. 7 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतील. समीरचं षटक आतापर्यंत चांगलं पाहायला मिळतोय. 2 चेंडू हाताळले, त्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा, 1 विकेट, 1 डॉट बॉल. एकंदरीत चांगली अशी कामगिरी समीरच्या माध्यमातून पाहायला मिळते. किरण स्ट्रायकर एंड वरती रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळतोय. मात्र भन्नाट वेग चेंडूला प्रदान करतोय समीर आणि अशा परिस्थितीमध्ये येत असताना हा डॉट बॉल. डॉट बॉलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती स्थिर पाहायला मिळते, स्थगित पाहायला मिळते. 7 धावा धावा फलकावरती. 58 धावांची अजूनही गरज. 15 चेंडू आणि 58 असं समीकरण पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. क्विक वनचा वापर केला जातोय. ज्या ज्या वेळेस चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेपट्टीवरती पडतोय त्या वेळेस जर आपण पाहिलं तर लीगबायच्या स्वरूपात आय थिंक 1 धाव आपल्याला पाहायला मिळेल. ज्या ज्या वेळेस इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये चेंडू डोक्याला लागतो त्या वेळेस कन्कशन टेस्ट केलं जातं आणि कन्कशन टेस्टमध्ये तुम्हाला तुमचं नाव विचारलं जातं, काही आकडे दाखवले जातात. यावेळेस देखील पूल करायचा प्रयत्न होता, मात्र पुन्हा एकदा एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. गोलंदाजी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतीये समीरच्या माध्यमातून. अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक आहे. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आई एकविरा कल्याण ग्रामीण टीमने टॉस जिंकला, फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी प्रकाश 11.
या कॅडबरी संघाला. डेअरी मिल्क, तोंड गोड करूया. चला स्पीडअप करायचं. रिक्वेस्ट आहे समीर, आपल्याला पाहायला या षटकामधील शिल्लक. रिव्हर्स अटेम्प्ट पुन्हा एकदा. डॉट बॉलची समाप्ती. एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांची समाप्ती आणि टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळतीये. साऊंड पोचली एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. धावा फलकावरती पाहायला मिळतील. त्यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जर विचार केला तर एक धाव कंप्लीट होईल की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह. आणि येस, लीग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल सध्याच्या स्थितीला 11 पाहायला मिळतीये. तिसरे षटक मार्गस्थ आहे आणि सध्याच्या स्थितीला 11 धावा. धावा फलकावरती. यावेळेस फुलटा चेंडू होता. मिस्टॅम स्ट्रोक. फिल्डिंग चांगली होती. मिड विकेटला फेकी देखील केली जाईल आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. 12 धावा धाव फलकावरती पाहायला. चांगली अशी सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय गोलंदाजी होत असताना स्कूप करायचा प्रयत्न होता. वाईट बॉल येतोय. 13 धावा धाव फलकावरती. गोलंदाजी अप्रतिम होती. पूर्ण प्रकारे फलंदाजाला बीट केलं जात आहे. पूर्ण प्रकारे फलंदाजाला नाखुश आणि अयशस्वीरित्या बॅटिंग करण्यास भाग पाडलेला आहे गोलंदाजांनी. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लाऊड अपील केली जाते आणि यस, फलंदाज होतोय बाद. लागत असताना दुसरा झटका. 13 या आकडा
निघावी. अगदी मॅच मधून देखील हवा निघलेली पाहायला मिळते कृणाल 11 संघाची. तर दुसऱ्या बाजूला रॉयल्स कल्याण संघ या मॅच मध्ये पूर्ण प्रकारे फ्रंट फूट वरती पाहायला मिळतो. रिक्वेस्ट प्रकाश 11 टीम आपण खेळाडू कक्षाच्या बाजूला येऊन संपूर्ण स्क्वॉडनी उपस्थिती दाखवायची. तर आई एकविरा कल्याण ग्रामीण टीम आपण देखील सर्वांनी तयार राहायचे. यावेळेस देखील लो फुल टॉस चेंडू होता, मात्र एकाच धावीवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पुसली 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन द स्कोर कार्ड. रिक्वेस्ट प्रकाश 11 टीम संपूर्ण स्क्वॉडनी खेळाडू कक्षाच्या बाजूला येऊन थांबायचं. तर आई एकविरा कल्याण ग्रामीण टीम यावेळेस फुल टॉस चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होती. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर एक धाव आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय. 4 चेंडूंचा काही शिल्लक आहे. फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये आपण पाहतोय. संपूर्ण कल्याण ग्रामीणची स्टारकास्ट इन ऍक्शन मध्ये पुढील मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रुपेश बासरे असतील, कृष्णा केने असतील, कल्पेश केने आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर जर विचार केला तर आबा कारंडे असतील, मनीष धुमाळ असतील. ही संपूर्ण स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळेल पुढील मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये असेल. प्रकाश 11 वर्सेस आई एकविरा कल्याण ग्रामीण अशी पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगल वरतीच इथे समाधान मानावं लागते. सिंगलच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती. 19 रन ऑन द स्कोर कार्ड. अजूनही 3 चेंडूंचा काही शिल्लक. प्रथमचं हे षटक अप्रतिम पाहायला मिळतोय. पूर्ण प्रकारे पहिल्या षटकापासून फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम केलंय. एकही चौकार जो मात्र या इनिंग मध्ये आला नाही. षटकार देखील नाही आणि चौकार देखील एकही आपल्याला पाहायला मिळाला नाही. इथे देखील डॉट बॉल येतोय. शेवटचे 2 चेंडूंचा काही शिल्लक. धावसंख्या धावफलकावरती 19. 19 रन ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय डीप मध्ये. हेमंत पाटला करतायत. चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगल. शेवटचा एक चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये पाहायला मिळते. शेवटचा एक चेंडू शिल्लक. आणि इथे आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉल. अशा रीतीने सामना झाला फिनिश. सामना जिंकलेला पाहायला मिळतो रॉयल्स कल्याण संघाने. अभिनंदन टीम रॉयल्स कल्याण. हार्ड लक टफ लक कृणाल 11. यानंतर होणारी मॅच आई एकविरा कल्याण ग्रामीण आणि प्रकाश 11. रिक्वेस्ट करतोय प्रकाश 11 आपण लवकरात लवकर खेळाडू कक्षामध्ये बसायचे आणि ओपनिंग पेअर पाठवायची. तर आई एकविरा कल्याण ग्रामीण टीम आपली फिल्डिंग आपण लवकरात